नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कार्डियाक सायकल याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. आता ह्याला कार्डियाक सायकल का म्हणायचं, तर त्याच्या आपल्याला पहिल्यांदा एक गोष्ट माहिती आहे की आपलं हृदय आहे, हे हृदय ह्या कार्डियाक मसलपासून बनलेलं आहे. आणि मग ह्या हृदयामध्ये जे महत्त्वाचे घटक त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की हृदयाचं जे कॉन्ट्रॅक्शन होत असतं आणि रिलॅक्सेशन होत असतं. तर ह्याच्यामध्ये दोन शब्द महत्त्वाचे लक्षात ठेवा. आता कॉन्ट्रॅक्शनसाठी त्यामध्ये आपल्याला सिस्टोल हा शब्द लक्षात ठेवायचा आहे आणि जे रिलॅक्सेशन होत असतं त्याच्यासाठी सायंटिफिक शब्द त्याला आपण डायस्टोल म्हणत असतं. म्हणजे आपल्याला हे जे सिस्टोल आणि डायस्टोल म्हणजे आपल्याला हे दोन शब्द लक्षात ठेवायचे आणि याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं की हे जे कन्झ्युकेटिव्ह जे असणारं सिस्टोल आणि डायस्टोल जे होत असतं त्यालाच आपण सिंगल हार्टबीट म्हणत असतो किंवा त्याला आपण कार्डियाक सायकल म्हणत असतो. आणि ही कार्डियाक सायकल पूर्ण होण्यासाठी त्याच्यामध्ये कालावधी जो लागतो तो 0.8 सेकंद एवढा त्यामध्ये कालावधी लागत असतो. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्यावरती तुम्हाला 3 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो कार्डियाक सायकलवरती, किंवा ह्याच्यावरती तुम्हाला हमखास एका वाक्यात किंवा MCQ जे आहे ते तुम्हाला विचारले जाऊ शकतं. आता ह्या कार्डियाक सायकलमध्ये नेमकं काय काय घडत असं त्याबद्दल आपण माहिती पाहू. तर आत्ताच ही जी डायग्रॅम पाहत आहे कार्डियाक सायकल आणि त्या ठिकाणी आपल्याला गोल दिसते. आता ते गोल याचा अर्थ तुम्हाला लक्षात आलेला असेल की एक पूर्णपणे हे सायकल जे आहे ते त्यामध्ये गोलाकार आकारामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येतील, कारण हे घटना ज्या आहेत त्या परत परत रिपीट होत राहणार आहेत सारख्या, आणि म्हणून त्याला आपण कार्डियाक सायकल म्हटलं. आणि ह्या आकृतीमध्ये आपल्याला ह्याचे 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर ह्या गोलामध्ये आपल्याला तिथं दिसत आहेत. त्याचा अर्थ आपण त्यामध्ये तिथं आहे ते समजून घेऊया. तर आता ह्या कार्डियाक सायकलमध्ये आपल्याला शब्द लक्षात ठेवलेत, सिस्टोल आणि डायस्टोल. एवढं लक्षात आलं की आपल्याला कार्डियाक सायकल जे आहे ते लगेच आपल्याला लक्षात येणार आहे. आता ह्यामध्ये जी कार्डियाक सायकल जी आहे त्या कार्डियाक सायकलमध्ये कोणते कोणते इव्हेंट घडतात त्याबद्दल आपण माहिती पाहू. तर पहिली घटना जी घडते ॲट्रियल सिस्टोल. तर ॲट्रियल सिस्टोल शॉर्ट फॉर्ममध्ये आपण त्याला AS आता इथून पुढे आपण म्हणणार आहे. ॲट्रियल सिस्टोल म्हणजे हृदयाचं वरचे जे कप्पे आहेत ते आकुंचन पावतात, ते आपण त्याला ॲट्रियल सिस्टोल म्हणणार आहे, AS. दुसरं जे घटना घडणार आहे व्हेंट्रिक्युलर सिस्टोल, म्हणजे जे हृदयाचे खालचे जे 2 कप्पे आहेत त्याला आपण व्हेंट्रिकल म्हणतो, आणि हे जे व्हेंट्रिक्युलर सिस्टोल त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये VS म्हणणार आहे. आता हे ॲट्रियल आणि व्हेंट्रिकल जे आहेत हे कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत. आता हे कॉन्ट्रॅक्ट झालेले ते परत काही कालावधीनंतर ते रिलॅक्स होणार आहेत. आता जेव्हा ते दोन्ही रिलॅक्स होतील तेव्हा त्याला जॉईंट डायस्टोल किंवा त्याला आपण कम्प्लीट डायस्टोल असं म्हणणार. म्हणजे आपल्या कार्डियाक सायकलमध्ये महत्त्वाचे लक्षात आलेले त्यामध्ये आपल्याला लक्षात येतील की ॲट्रियल सिस्टोल, व्हेंट्रिक्युलर सिस्टोल आणि जॉईंट डायस्टोल हे 3 शब्द लक्षात आले की आपल्याला ही कार्डियाक सायकल आहे ती व्यवस्थितरित्या समजणार आहे. आता आपण एक इव्हेंट ह्यामध्ये काय काय घडतं, म्हणजे आता ॲट्रियल सिस्टोल AS आपण म्हटलेलं आहे, त्या ॲट्रियल सिस्टोलमध्ये नेमकं काय घडतं तर आपल्याला ह्यामध्ये सांगता येतील की जेव्हा हे ॲट्रिया जे आहेत म्हणजे त्यामध्ये आपल्याला राईट आणि लेफ्ट ॲट्रिया जे आहेत हे डिऑक्सिनेटेड आणि ऑक्सिनेटेड ब्लडनं जेव्हा फिल होतात, भरले जातात, म्हणजे आपल्याला माहिती आहे की ह्या ठिकाणी हे जे डिऑक्सिनेटेड ब्लड आणि ऑक्सिनेटेड ब्लड आहे हे हृदयामध्ये येत असतात. आपल्याला ह्या ठिकाणी डायग्रॅम A मध्ये आपल्याला तिथं पाहायला शकता आपण की त्यामध्ये हे जे निळ्या रंगाने जे बाण दाखवले सुपेरियर व्हेना कावा इन्फेरियर व्हेना कावा या ठिकाणी आपण पाहतोय की त्या राईट ॲट्रियममध्ये डिऑक्सिनेटेड ब्लड येत असतं आणि जे लेफ्ट ॲट्रियम आहे त्या ठिकाणी ऑक्सिनेटेड ब्लड येत असतं. आणि जेव्हा ते लेफ्ट त्यामध्ये असणारे राईट ॲट्रियम आणि लेफ्ट ॲट्रियम जे ते फिल होतं त्यावेळेस त्या ॲट्रियमवरती प्रेशर येतं आणि त्या प्रेशर त्या हार्ट वॉलवरती आल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला सांगतात की ते प्रेशर येऊन आपल्याला माहिती आहे की राईट ॲट्रियम या ठिकाणी SA नोड आहे आणि तो एक्सायटेड होत असतो आणि त्याच्यामुळं ह्या ठिकाणी कार्डियाक इम्पल्स आहे ते कार्डियाक इम्पल्स जनरेट होतं. म्हणजे हे लक्षात घ्या, जेव्हा हे ॲट्रियम जे आहे मग ते राईट ॲट्रियम असो किंवा लेफ्ट ॲट्रियम असेल, जेव्हा ते फिल होतं डिऑक्सिनेटेड ब्लड आणि ऑक्सिनेटेड ब्लड या वेळेस त्यावेळेस तिथं कार्डियाक इम्पल्स या SA नोड या ठिकाणी तिथं जनरेट होतो. आणि तो इम्पल्स जनरेट झाल्यामुळं त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की जेव्हा हा जो इम्पल्स जनरेट होईल तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की ह्या ठिकाणी ह्या कार्डियाक मसल्स आहेत त्या ॲट्रियल वॉलचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट होतील आणि त्यामुळं आपल्याला सांगता येतील की ॲट्रियल सिस्टोल घडणार आहे, म्हणजे AS. म्हणजे आपल्याला इथं लक्षात आलं असेल हे डिऑक्सिनेटेड आणि ऑक्सिनेटेड ब्लड ॲट्रियममध्ये आलं की त्या ठिकाणी प्रेशर एक्झर्ट झाल्यामुळं हे जे ॲट्रियल वॉल आहेत ते काय होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात.
म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येतील की सिस्टोल होत असतो आणि म्हणून त्याला नाव दिलंय ॲट्रियल सिस्टोल. शॉर्ट फॉर्ममध्ये त्याला AS म्हणणार आहे. म्हणजे आपल्याला इथं ॲट्रियल सिस्टोल का घडतो हे कळलं असेल, त्या ब्लडच्या प्रेशरमुळं त्यामध्ये तिथं ॲट्रियल सिस्टोल घडतं. आता हे जे ब्लड ॲट्रियममध्ये आलेले, आता त्या ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट झाले. आता कॉन्ट्रॅक्ट झालं की त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ह्या ॲट्रियल सिस्टममुळे ह्या जे ब्लड आहे ते पंप होतं आणि ते कुठं जाणारे खालचे जे कप्पे आहेत, म्हणजे त्या ठिकाणी त्याला व्हेंट्रिकल्स आपण म्हणतो. म्हणजे ॲट्रियममधलं रक्त कॉन्ट्रॅक्ट ॲट्रियल सिस्टोल झाल्यामुळं ते कुठं जाणार आहे, व्हेंट्रिकल्समध्ये जाणार आहे, म्हणजे हृदयाच्या खालच्या कप्प्यामध्ये. मग ते राईट व्हेंट्रिकल असेल, त्याच पद्धतीने त्यामध्ये लेफ्ट व्हेंट्रिकल असेल, या ठिकाणी हे जे ब्लड आहे ते जाणार आहे. आता हे जे ब्लड आहे हे परत माघारी त्या ठिकाणी तिथं जाऊ शकत नाही, आपल्याला माहिती आहे की, कारण त्या ठिकाणी ह्या झडपा जे आहेत व्हॉल्व असतात. म्हणजे त्या वेन्समध्ये न जाण्यासाठी किंवा त्यामध्ये असणाऱ्या कोरोनरी सायनसमध्ये न जाण्यासाठी त्या ठिकाणी ज्या झडपा आहेत त्याला, त्या झडपांना इशेशियन वॉल म्हणत असतात आणि त्याच पद्धतीने थिबॅसियन वॉल्व आपण त्या ठिकाणी तिथं म्हणत असतो. अशा पद्धतीच्या वॉल्व्स असतात आणि त्यामुळं त्या वेन्समध्ये किंवा कोरोनरी सायनसमध्ये हे ब्लड माघारी जाऊ शकत नाही. त्याच पद्धतीनं व्हेंट्रिकलमध्ये आलेलं ब्लड आहे ते ॲट्रियममध्ये परत जाणार नाही, कारण त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील की त्यामध्ये हे ट्रायकस्पीड वॉल असतात, त्याच पद्धतीनं बायकस्पीड वॉल जे आहेत ते त्यामध्ये त्या हृदयामध्ये आपल्याला प्रेझेंट असल्याचं सांगता येतील. आता यामध्ये हे जे एक आता सिस्टोल जे आहे ते कम्प्लीट त्यामध्ये आपल्याला सांगता येतील की होतं आणि त्यामध्ये ॲट्रिया जे आहेत ते आता काय होणार आहेत, ते तर डायस्टोल त्यामध्ये तिथं होणार आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी इथं लक्षात आलेलं असेल की अशा पद्धतीने हे जे सिस्टोल आणि डायस्टोल, किंवा आत्ता आपण जे सांगितलं की हे जे ब्लड आहे, आता या निळ्या बाणाने आत्ताच आपण जो पाहतोय बाण, तर या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं असेल की ॲट्रियममधलं जे ब्लड आहे ते ह्या व्हेंट्रिकलमध्ये आहे ते जाणार आहे. आणि एकदा त्या ॲट्रियममधलं ब्लड जे आहे ते व्हेंट्रिकलमध्ये गेल्यानंतर परत माघारी फिरणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी काय आहेत, व्हॉल्व ज्या आहेत त्या प्रेझेंट असतात. आता ह्या निळ्या बाणाचा अर्थ आपल्याला लक्षात आला असेल की इथं ब्लड जे ॲट्रियममध्ये व्हेंट्रिकलमध्ये येणार आहे ते डिऑक्सिनेटेड ब्लड जे आहे ते डिऑक्सिनेटेड ब्लड आपल्याला सांगता येईल. आता जसं डिऑक्सिनेटेड तसंच ऑक्सिनेटेड ब्लड आपल्याला सांगतात. ह्या लाल ॲरोच्या द्वारे आपल्याला लक्षात आलं असेल की हे जे लेफ्ट ॲट्रियममधलं जे ब्लड आहे ते लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये आपल्याला त्या सांगतात. त्याचा जो ॲरो इंडिकेट होतोय ह्या लाल रंगाचा, आता ह्या रंगावरून पण आपल्याला लक्षात आलं असेल की जसं निळा रंग म्हणलं की तुम्हाला डिऑक्सिनेटेड ब्लड आहे, तसं लाल रंग म्हणलं की त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की या ठिकाणी ऑक्सिनेटेड ब्लड आहे आणि हे जे ऑक्सिनेटेड ब्लड आहे ते त्या ठिकाणी जाणं. आता ह्यामध्ये ही जी नॉर्मल कंडिशन त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की आता जे ॲट्रियल सिस्टोल जे झालं, म्हणजे थोडक्यात हे ॲट्रियममध्ये ऑक्सिनेटेड ब्लड आलं आणि ते व्हेंट्रिकलमध्ये त्याच्या तिथं गेलं आणि ही जी प्रोसेस आहे ते काढण्यासाठी त्याच्यासाठी जो कालावधी लागतो तो 0.1 सेकंद. म्हणजे ॲट्रियल सिस्टोलसाठी कालावधी किती लागला तर 0.1 सेकंद एवढा त्यामध्ये आपल्याला सांगता येईल. आणि की जेव्हा आता हे व्हेंट्रिकलमध्ये ब्लड गेल्यानंतर त्या ठिकाणी ॲट्रियल डायस्टोल होतं आणि त्याच्यासाठी जो कालावधी लागतो त्यामध्ये AD त्याला आपण नाव दिलं आहे ॲट्रियल डायस्टोल, त्यासाठी जो कालावधी लागतो तो 0.7 सेकंद एवढा लागतो. म्हणजे कालावधीसुद्धा व्यवस्थित लक्षात. आता व्हेंट्रिक्युलर सिस्टोलमध्ये काय होतं, त्याला VS आपण म्हणतो. म्हणजे दुसरा इव्हेंट जे आपण म्हणतोय, म्हणजे मगाशी जो ॲट्रियल सिस्टोल म्हणलं तसं आता व्हेंट्रिक्युलर सिस्टोल जे आहे त्या ठिकाणी काय घडतं हे आपण त्यामध्ये तिथं पाहू की ह्यामध्ये ही जी सायकल जी आहे कार्डिॲक सायकल. मग आता आपण ह्या A डायग्रामवरून आपल्याला लक्षात आलं आता ब्लड जे आहे ते त्या ठिकाणी ह्या व्हेंट्रिकलमध्ये आलेलं आहे, डिऑक्सिनेटेड असेल किंवा ऑक्सिनेटेड असेल. आता B डायग्राम पहा, म्हणजे आपल्याला त्यामध्ये व्हेंट्रिक्युलर सिस्टोलमध्ये नेमकं काय घडतंय तुम्हाला लक्षात आलं असेल आणि आकार तुम्ही पाहताय. आता व्हेंट्रिक्युलर सिस्टोल म्हणतो, याचा अर्थ आता मगाशी ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट झाला, आता काय कॉन्ट्रॅक्ट होणार तर व्हेंट्रिकल जे आहेत ते व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होणार आहे आणि हे व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होणार यालाच आपण व्हेंट्रिक्युलर सिस्टोल म्हणतो. शॉर्ट फॉर्ममध्ये त्याला VS म्हणतो. डायग्राम B मध्ये आपण पाहताय, म्हणजे A आणि B या डायग्राममध्ये तुम्हाला फरक जाणवल की त्या ठिकाणी A मध्ये त्यामध्ये व्हेंट्रिकल मोठं दिसते पण B डायग्राममध्ये व्हेंट्रिकल लहान दिसते. याचा अर्थ काय झाला, हे व्हेंट्रिकल आता काय होतं त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, कारण आता जे ब्लड आलेले डिऑक्सिनेटेड आणि ऑक्सिनेटेड ते त्यामध्ये पुढं जाणार आहे, कारण व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत. म्हणजे व्हेंट्रिक्युलर सिस्टोलमध्ये काय घडतं ते आपण पाहू. आता हे जे इम्पल्स आहेत
ते इम्पल्स त्या ठिकाणी स्टार्टेड झालेले एस एन नोडकडून तो आता कुठं जाणार आहे तर ए व्ही नोड या ठिकाणी त्याच्यात जाणार आहे. आणि त्याच्यामुळं एस एन नोड जे एस एन नोडमुळं थोडक्यात ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाले. आता काय होणार की ए व्ही नोडकडे हे इम्पल्स आहे ते जाणार आहे आणि ते ए व्ही नोड एक्सायटेड होणार आहे. आता ते एक्सायटेड झाल्यामुळे ए व्ही नोड त्या ठिकाणी इम्पल्स आहे ते बंडल्स ऑफ हिसकडे पाठवला जाणार आहे आणि त्या बंडल्स ऑफ हिसकडून पर्किंजे फायबरकडे हे जे इम्पल्स आहे तो जाणार आहे. म्हणजे थोडक्यात आता हृदयाच्या सर्व टोकाकडे हा इम्पल्स आहे तो जाणार आहे. म्हणजे आपल्याला लक्षात आलं एस ए नोडकडून ए व्ही नोडकडे इम्पल्स गेला, ए व्ही नोडकडून बंडल्स ऑफ हिसकडे आणि बंडल्स ऑफ हिसकडून पर्किंजे फायबरकडे हा इम्पल्स आहे तो गेला. आता हा इम्पल्स गेल्यामुळे काय होणार आहे, मगाशी जसं ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झालं तसं आता काय कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होणार. कारण इम्पल्स आहे तो पर्किंजे फायबरकडे गेला आणि आपल्याला माहिती आहे आपण ते कंडक्टिंग सिस्टीममध्ये आपण शिकलो की पर्किंचे फायबर हृदयाच्या प्रत्येक भागाकडे त्याच्या तिथं ते स्प्रेड झालेले असतात. म्हणजेच इम्पल्स सगळीकडे स्प्रेड होणार आहे आणि त्याच्यामुळे वेंट्रिकल आहे तो कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. म्हणजे तिथं सिस्टोल घडणार आहे. आता हे पर्किंचे फायबर्स आहेत त्या वेंट्रिकल्सकडे त्याच्यामध्ये ऑल ओव्हर वॉलकडे त्याच्या तिथं स्प्रेड होतात आणि त्याच्यामुळं आपल्याला सांगतात की हे वेंट्रिकल वॉल जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत आणि त्याच्यामुळं वेंट्रिक्युलर सिस्टोल घडणार आहे. म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल पहिली गोष्ट आपण कार्डियक सायकलमध्ये पाहिली ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झालं. आता दुसरी गोष्ट ते व्हेंट्रिकल्स आहेत ते व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत. म्हणजे त्याला आपण व्हेंट्रिक्युलर सिस्टोल म्हणलं, VS आपण म्हटलेलं आहे. म्हणजे बी डायग्राम आपण त्याच्यात तिथं पाहताय त्याच्यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की व्हेंट्रिकल लहान आकार झाला याचाच अर्थ ते व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाले आहेत म्हणजे व्हेंट्रिक्युलर सिस्टोल झाला आहे, VS झाला आहे असं आपण म्हणू शकतो. आता हे व्हेंट्रिक्युलर सिस्टोल जे आहे त्या राईट व्हेंट्रिकलकडून हे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते पल्मोनरी ट्रंक या ठिकाणी त्या ठिकाणी तिथं जाणार आहे आणि लेफ्ट वेंट्रिकलमधलं जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते आवर्टाकडे जाणार आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी या बाणाच्या वरून आपल्याला लक्षात आलेलं असेल की बी आकृती पहा. आता निळ्या रंगाचं त्याच्यामध्ये आपल्याला सांगतात ते त्या ठिकाणी आपण सांगू शकतो की डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे आणि ते डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते कुठं जाणार आहे तर पल्मोनरी ट्रंक या ठिकाणी जाणार आहे. निळ्या रंगात त्याच्या तिथं दिसतंय आपल्याला. आणि जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे त्या लेफ्ट वेंट्रिकलचं ते ॲवोर्टा या ठिकाणी त्याच्या तिथं जाणार आहे. म्हणजे आपल्याला हे ॲवोर्टाकडचं रक्त जे आहे ते शरीराच्या वरच्या भागात आणि शरीराच्या खालच्या भागामध्ये जाणार आहे कारण ते ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते शरीराच्या सगळ्या भागाकडे जाणार आहे. तर त्या ठिकाणी राईट वेंट्रिकलमधलं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते पल्मोनरी ट्रंकच्या द्वारे त्यामध्ये आपल्याला सांगतात की लंग्सकडे जाणार आहे कारण ते ऑक्सिजनेटेड व्हावं यासाठी. आता हे वेंट्रिक्युलर सिस्टोल जे आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला सांगतात की ह्या ज्या कस्पिड वॉल्स आहेत त्या क्लोज होत असतात आणि त्यामुळं आपल्याला सांगतात की ह्या ॲट्री वेंट्रिक्युलर अपर्चर जे आहे ते त्यामध्ये आपल्याला सांगतात की हे जे ब्लड जे आहे ते ब्लड त्यामध्ये सांगता येतील की प्रिव्हेंटिंग ब्लड फ्लो इनटू ॲट्रिया. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की ह्या वॉल्समुळे हे ब्लड फ्लो जे आहे ते त्यामध्ये तिथं बॅकफ्लो जो आहे तो रोखला जाणार आहे. आता हे जे रक्त आहे आत्ताच आपण पाहिलं की या पल्मोनरी ट्रंक आणि त्याच पद्धतीने आवर्टा या ठिकाणी ह्याच्यामध्ये ब्लड गेलेलं आहे. आता त्या ठिकाणी जो एक रक्ताचा त्यामध्ये आवाज येत असतो त्याला लब म्हणायचं. हा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा, तुम्हाला अनेक वेळा MCQ वगैरे ह्याच्यावरती विचारला जाऊ शकतो. म्हणजे हे जे ब्लड आहे जे तेव्हा तिथं जाणार आहे त्यावेळेस जो आवाज होतो त्या रक्ताचा त्याला लब आपण शब्द पण त्या ठिकाणी वापरणार आहे. आणि आपल्याला हे रक्त कशा पद्धतीनं ह्या आवर्टा आणि त्याच पद्धतीनं त्यामध्ये असणाऱ्या पल्मोनरी ट्रंकमध्ये गेले हे आपण ह्या डायग्रॅम बीमध्ये आपण त्या ठिकाणी तिथं पाहू शकतो. म्हणजे बी डायग्रॅम व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला व्हेंट्रिक्युलर सिस्टोल काय नेमकं तिथं घडतं हे तुम्हाला ह्यामध्ये लक्षात येईल. आता आपण पुढचा पॉर्ट पाहू. तर ही जी सायकल जी आहे या कार्डियक सायकल, आता ह्याच्यामध्ये ही जी आता नॉर्मल कंडिशन जे आहे त्या व्हेंट्रिक्युलर सिस्टोल मग त्याच्यासाठी जो म्हणजे कॉन्ट्रॅक्शन वेंट्रिकलचं होण्यासाठी त्यामध्ये जो कालावधी लागतो तो 0.3 सेकंद एवढं त्यामध्ये आपल्याला तिथं सांगता येते. म्हणजे आपल्याला इथं लक्षात आलेलं असेल की मगाशीच आपण पाहिलं त्यामध्ये ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी 0.1 सेकंद कालावधी लागला. व्हेंट्रिक्युलर सिस्टोल VS होण्यासाठी 0.3 सेकंद एवढा कालावधी त्याच्यामध्ये तिथं लागला. आणि आता पुढचा जो त्यामध्ये तिथं घटना घडणार आहे त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की व्हेंट्रिक्युलर डायस्टोल VD जे आहे त्याच्यामध्ये 0.5 सेकंद एवढा त्यामध्ये कालावधी लागणार. आपण सांगितले की पूर्ण कार्डियक सायकल होण्यासाठी 0.8 सेकंद आपल्याला इथं कालावधी लागत असतो. तो व्यवस्थित लक्षात ठेवा, कालावधी आपल्याला लक्षात. म्हणजे थोडक्यात ही जी सायकल जी दिसते कार्डियक सायकल ते गोल जे दिसतंय आपल्याला ह्या ठिकाणी ते सांगता येतील ते 1 नंबर आहे त्या ठिकाणी 0.1 सेकंद कालावधी लागणार आहे.
2 नंबरला त्या ठिकाणी जे दिसतंय त्या ठिकाणी 0.3 सेकंद एवढा कालावधी त्यामध्ये तिथं लागणार आहे. आणि नंतर पुढचा जो आहे 3 नंबर त्यामध्ये डायस्टोल त्या ठिकाणी तिथं होणार आहे, त्या ठिकाणी 0.4 सेकंद, म्हणजे टोटल 0.8 सेकंद एवढ्या या कार्डियक सायकलसाठी हा कालावधी लागणार आहे. हे रिपीट करतोय, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे जे व्हेंट्रिक्युलर डायस्टोल जे आहे त्या ठिकाणी सेमिनोनल वॉल्स असतात त्या क्लोज होतात आणि त्याच्यामुळं हे जे बॅकफ्लो ब्लडचं आहे ते प्रिव्हेंट केलं जातं. म्हणजे पल्मोनरी ट्रंक आणि सिस्टमिक आवर्टा त्यामध्ये आपल्याला सांगता येतील की म्हणजे एकदा ह्या पल्मोनरी ट्रंक आणि ॲओर्टा इकडे रक्त गेल्यानंतर ते परत व्हेंट्रिकलमध्ये येणार नाही, कारण त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील की व्हॉल्व आहेत आणि त्या व्हॉल्वचं नाव आपल्याला सेमी लुनर व्हॉल्व्स आहेत, ते नाव त्यामध्ये लक्षात ठेवा. आणि त्या सेमी लुनर व्हॉल्व्स आहेत त्या क्लोज होणार आहेत आणि ते क्लोज झाल्यामुळं रक्त परत व्हेंट्रिकलमध्ये त्यामध्ये माघारी येणार नाही, बॅकफ्लो होणार नाही, कारण त्या ठिकाणी सेमी लुनर व्हॉल्व्स असतात. आता त्यामध्ये हे जे आपण आता सांगितलं की हे जे रक्त आहे ते पुढं गेल्यानंतर त्यामध्ये एक जो साऊंड आपल्याला त्यामध्ये ऐकायला येत असतो त्याला डब म्हणायचं. म्हणजे मगाशी आपण लब हा साऊंड आपल्याला ऐकायला, तर जेव्हा त्याच्यात व्हेंट्रिक्युलर डायस्टोल होतं तेव्हा व्हेंट्रिक्युलर डायस्टोल या ठिकाणी जो साऊंड हर्ड होत असतो तो डब आपल्याला त्यामध्ये लक्षात ठेवायचा. आता हे जे ह्याचा जो कालावधी आपण सांगितला 0.4 सेकंद एवढं त्यामध्ये आपण सांगू शकतो. आणि ह्या ठिकाणी काय घडत असतं तर ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल हे दोन्हीही त्यामध्ये रिलॅक्स होत असतात आणि ते रिलॅक्स त्यामध्ये तिथं होत असतात. आणि हे रिलॅक्स होण्यासाठी म्हणजे थोडक्यात आपल्याला हे जे ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल आहे ते दोन्हीही रिलॅक्स झालं, त्याला आपण डायस्टोल म्हटलेले. डायग्रॅम सीमध्ये आपण पाहू शकता की मागाशी बी आणि सी डायग्रॅम पाहिली तर आपल्याला लक्षात येईल बी डायग्रॅममध्ये व्हेंट्रिकलचा आकार लहान दिसतो, याचा अर्थ ते कॉन्ट्रॅक्ट झालं. पण आता सी डायग्रॅममध्ये आपण पाहतोय की ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल दोन्हीही रिलॅक्स होतात, डायस्टोल होतात, त्याच्यामुळे त्याचा आकार सी डायग्रॅममध्ये आपण पाहतोय व्हेंट्रिकलचा आकार मोठा झालेला आपल्याला त्या ठिकाणी तिथं सांगू शकतो. आता ह्या ठिकाणी हे जे चेंबर्स आहेत त्या हार्टचे त्यामध्ये डायस्टोल झाल्याचं आणि ही जी कंडिशन आहे त्यालाच आपण जॉईंट डायस्टोल म्हटलं किंवा कम्प्लीट डायस्टोल म्हटलं. आता का जॉईंट डायस्टोल म्हटलं लक्षात आलेलं असेल, जॉईंट ह्या शब्दावरून लक्षात आलं ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल हे दोघंही त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की रिलॅक्स होतात आणि म्हणून त्याला जॉईंट डायस्टोल किंवा कम्प्लीट डायस्टोल म्हटलं. म्हणजे आता आपण पाहिलं की हे जे पूर्णपणे ही जी आपल्याला लक्षात येईल की कॉन्ट्रॅक्ट झालेले ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल्स आहे ते दोघंही पूर्णपणे रिलॅक्स होतात, म्हणजे जॉईंट डायस्टोल किंवा कम्प्लीट डायस्टोल त्याला आपण म्हटलं. म्हणजे अशा पद्धतीने हे जे ड्युरेशन आहे कार्डियक सायकलचं ते 0.8 सेकंद एवढं आपल्याला त्या ठिकाणी तिथं सांगता येतील. आणि ही जी राईट साईड जी आहे त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की डिऑक्सिनेटेड ब्लड असतं आणि लेफ्ट त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की ऑक्सिनेटेड ब्लड त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे जे टोटल व्हॅल्यूम ब्लड जो काय पंप केला जातो एका व्हेंट्रिक्युलर सिस्टोलमध्ये त्यालाच आपण स्ट्रोक व्हॅल्यूम म्हणतो. आणि आपल्याला माहिती आहे की हे जे व्हेंट्रिकल त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर त्याच्यामधून जे ब्लड बाहेर पडतो त्याला स्ट्रोक व्हॅल्यूम SV म्हटलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की साधारणतः 70 ml एवढं ह्या एका हार्टबीटमधून ह्या ठिकाणी जे ब्लड आहे त्या हार्टमधून बाहेर टाकलं जातं 70 ml, त्याला स्ट्रोक व्हॅल्यूम SV शब्द त्यामध्ये लक्षात ठेवा. आता आपण हे जे कार्डियक सायकल आहे आता ह्या जे आपण आत्तापर्यंत जे पाहिलं त्या डायग्रामच्या मदतीने आपल्याला लक्षात ठेवा की हे जे कार्डियक सायकल समजून घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ह्या गोल आकारा व्यवस्थित लक्षात ठेवा, ते नंबर आपल्याला लक्षात आले असेल. म्हणजे आत्तापर्यंत आपण जी माहिती पाहिली ते थोडक्यात आपण माहिती पाहूया. एवढं तुम्ही शेवटच्या 1-2 मिनिटात जरी ही माहिती पाहिली तरी तुम्हाला कार्डियक सायकल नेमकं काय आहे ते थोडक्यात लक्षात येईल ह्या डायग्रामच्या मदतीनं. तर या ठिकाणी हे जे सायकल कळण्यासाठी 1, 2, 3 नावं त्यामध्ये तिथं नंबर आपल्याला लक्षात आले. ते 1 या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवा, ह्या ठिकाणी ही जी सायकल जी एक पूर्ण त्यामध्ये तिथं तयार होत असते तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की आत्ता आपण जो ॲरो पाहिला ही वरून म्हणजे सुपेरियर व्हेना कॅव्हातून हे डिऑक्सिनेटेड ब्लड येते राईट ॲट्रियम या ठिकाणी येतं. त्याच पद्धतीनं इन्फेरियर व्हेना कॅव्हातून सुद्धा राईट ॲट्रियम या ठिकाणी डिऑक्सिनेटेड ब्लड येते ह्या राईट ॲट्रियम या ठिकाणी येणार आहे. आता त्याच पद्धतीनं आपल्याला सांगता येतील की लेफ्ट ॲट्रियम या ठिकाणी आपण हे ॲरो पाहतोय लाल रंगाचे आणि या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं असेल की हे लाल रंगाने त्याच्यात इथं दाखवलं म्हणजे इथं हे जे असणारे लेफ्ट ॲट्रियम आहे ह्या लेफ्ट ॲट्रियम या ठिकाणी ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे ते येणार आहे. आता आपल्याला लक्षात आलं की
राईट ॲट्रियम या ठिकाणी डिऑक्सिनेटेड ब्लड आलं आणि राईट ॲट्रियम या ठिकाणी आपल्याला सांगता येतील त्यामध्ये ऑक्सिनेटेड ब्लड आलं. आता हे जेव्हा ॲट्रियम फिल होईल तेव्हा यामध्ये आपल्याला लक्षात येईल की ह्या ॲट्रियममधलं रक्त जे आहे आपल्याला लक्षात आलं असेल ह्या ॲरोच्या द्वारे ह्या निळ्या रंगाच्या की हे जे ब्लड आहे ते राईट ॲट्रियममधून आता राईट व्हेंट्रिकलमध्ये जाणार आहे, हे डिऑक्सिनेटेड ब्लड असणार. तसंच दुसऱ्या आपण सांगता येतील की ह्या ठिकाणी हे जे लाल रंग इकडं आपल्याला जे दिसतोय तर ह्या ठिकाणी हे जे आपण लेफ्ट ॲट्रियम जे आहे त्या लेफ्ट ॲट्रियममधलं ब्लड जे आहे ते लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये जाणार आहे. आता हे जाण्यासाठी आपल्याला सांगता येतील की ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट होतात आणि हे जे कॉन्ट्रॅक्ट होतात त्यालाच आपण ॲट्रियल सिस्टोल म्हटले. आणि हा जो कार्डियक सायकलमधला 1 नंबर जो दिले त्या 1 नंबर त्यामध्ये आपल्याला सांगतात की त्यामध्ये आपण सांगू शकतो की तो जो राईट म्हणजे हे जे ॲट्रियम जे आहे किंवा ॲट्रियल सिस्टोल जे आहे ते होण्यासाठी त्यामध्ये किंवा ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी किती कालावधी लागतो तर 0.1 सेकंद एवढा कालावधी लागतो. म्हणजे हे एक आकडा आहे त्यामध्ये आपल्याला लक्षात आलं 0.1 सेकंद आणि या ठिकाणी ॲट्रियल त्या ठिकाणी सिस्टोल जे आहे ते होणार आहे. कारण ॲट्रिया जोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट होत नाही तोपर्यंत ब्लड ह्या व्हेंट्रिकलमध्ये जाणार नाही. ओके, आता पुढचा त्याच्या तिथं पॉईंट आपण पाहू. आता हे जे डिऑक्सिनेटेड ब्लड जे आहे हे डिऑक्सिनेटेड आपण असणारं ब्लड आहे ते ऑक्सिनेटेड होण्यासाठी त्यामध्ये पल्मोनरी ट्रंक या ठिकाणी आता आपण जो पिवळा ॲरो जो आपण पाहतोय ते ह्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत असेल की ह्यामध्ये जे राईट व्हेंट्रिकल आहे त्या राईट व्हेंट्रिकलमधलं जे ब्लड आहे ते ह्या पल्मोनरी ट्रंककडे जाणार आहे ऑक्सिनेटेड होण्यासाठी. आणि अशा पद्धतीने ह्या पल्मोनरी आर्टरीच्या द्वारे आपल्याला सांगता येतील की हे जे ब्लड जे आहे ते ब्लड ह्या ऑक्सिनेटेड होण्यासाठी ह्या लंग्सकडे त्या ठिकाणी तिथं जाणार आहे. आणि ह्या ठिकाणी सेमिल्युनर एकदा त्या पल्मोनरी ट्रंकमध्ये ब्लड गेलं की त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल हे आपल्याला इथं नाव दिसतंय त्याच्यात सेमिल्युनर वॉल. तर त्या सेमिल्युनर वॉल आहे त्याच्यामुळे हे ब्लड आहे ते परत ह्या व्हेंट्रिकलमध्ये माघारी येणार नाही, कारण त्या ठिकाणी आता सांगितले सेमिल्युलर वॉल जे आहे ते क्लोज होतात. आता हे झालं डिऑक्सिनेटेड ब्लड. आता जे ऑक्सिनेटेड ब्लड जे आहे ते ऑक्सिनेटेड ब्लड आपल्याला सांगतात. आता हा जो लाल बाण तुम्हाला दिसतोय की या ठिकाणी जे लेफ्ट व्हेंट्रिकल आहे आता या लेफ्ट व्हेंट्रिकलमधलं जे ब्लड आहे ते ऑक्सिनेटेड असणार आहे ते ॲओर्टा या ठिकाणी तिथं जाणार आहे. आणि त्या ॲओर्टामधून त्या शरीराच्या वरच्या भागात असेल किंवा शरीराच्या खालच्या भागात असेल अशा पद्धतीचे हे जे ब्लड आहे ते त्यामध्ये तिथं जाणार. म्हणजे आपल्याला लक्षात आलेलं असेल की ऑक्सिनेटेड ब्लड आहे. आता ऑक्सिनेटेड ब्लडची आपल्या सर्व शरीराला गरज असते म्हणून ह्यामध्ये ॲओर्टाच्या माध्यमातून त्यामध्ये आपल्याला सांगता येते की हे जे ब्लड जे आहे ते ब्लड त्या सर्व शरीराच्या भागाकडे त्या ठिकाणी त्यामध्ये जाणार आहे. आणि इथं सुद्धा हे सेमिल्युनर वॉल जे आहे ते वॉल म्हणजे एकदा ॲओर्टाकडे रक्त गेलं की ते परत व्हेंट्रिकलमध्ये येणार नाही, कारण सेमिल्युनर वॉल्व या ठिकाणी तिथं बंद होते आणि त्याच्यामुळं हे बॅकफ्लो जे आहे ते ब्लडचं होणार नाही. आता आपण हे कार्डियक सायकल आता आपल्याला लक्षात आलं की आत्तापर्यंत आपण जे माहिती पाहिली या कार्डियक सायकलबद्दल तर त्याच्यातनं आपल्याला लक्षात येईल की 3-4 शब्द फक्त इव्हेंट महत्त्वाचे लक्षात. आता हे आपल्याला खाली इथं दिसतंय कार्डियक सायकल AS. आता ॲट्रियल सिस्टोल होतं म्हणजे ॲट्रियम जे आहे ते ॲट्रियल काय होत असतं त्याच्यात तिथं कॉन्ट्रॅक्ट होत असतात. बघा ॲट्रियल कॉन्ट्रॅक्ट त्याला AS आपण म्हटलं ॲट्रियल सिस्टोल म्हणायचं. आणि हे ॲट्रियल सिस्टोल म्हणजे ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट होतात आणि कॉन्ट्रॅक्ट झालं की ॲट्रियममधलं रक्त येते व्हेंट्रिकलमध्ये जाणार आहे. आता ॲट्रियल कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी म्हणजे आपण ह्या डायग्राममध्ये कार्डियक सायकलच्या डायग्राममध्ये जो 1 नंबर पाहतोय त्याचा अर्थ आपल्याला लक्षात आला ॲट्रियल सिस्टोल त्याला म्हणायचं. आणि हे ॲट्रियल कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी तो कालावधी लागतो तो 0.1 सेकंद. म्हणजे आता बघा ॲट्रियल सिस्टोल झालं ॲट्रियम कॉन्ट्रॅक्ट झालं. आता त्यातलं ब्लड जे आहे ते ह्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील व्हेंट्रिकलमध्ये जाणार आहे आणि हे ॲट्रियल कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी कालावधी लागतो 0.1 सेकंद. आता नंतर पुढचा इव्हेंट जो घडतो तो त्यामध्ये असणार आहे व्हेंट्रिकल सिस्टोल म्हणजे जे व्हेंट्रिकल आता ॲट्रियममधलं रक्त जे आहे ते ह्या व्हेंट्रिकलमध्ये जातं आणि हे व्हेंट्रिकल आता काय होणार आहेत कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत. आणि हे जे व्हेंट्रिकल जे आहे ते व्हेंट्रिकल त्यामध्ये जे ऑक्सिनेटेड ब्लड आहे ते जाणार आहे आणि त्यामुळे व्हेंट्रिकल आहे ते कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत. आणि हे कॉन्ट्रॅक्ट झालं आणि हे कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी त्याच्यासाठी कालावधी लागतो तो व्हेंट्रिकुलर सिस्टोलसाठी 0.3 सेकंद एवढा कालावधी लागतो. बघा आपल्याला इथे लक्षात आलं असेल 0.3 सेकंद एवढा कालावधी लागतो. म्हणजे AS म्हणजे ॲट्रियल कॉन्ट्रॅक्ट झालं ॲट्रियलमधलं रक्त व्हेंट्रिकलमध्ये गेलं
ॲट्रियल कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी 0.1 सेकंद लागणार आहे. व्हेंट्रिकलमध्ये गेलेलं ब्लड आहे ते आता व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होणार आहे, त्याच्यासाठी 0.3 सेकंद त्यामध्ये ते लागणार आहे. म्हणजे आता या ठिकाणी ॲट्रियल आणि व्हेंट्रिकल आहेत ते कॉन्ट्रॅक्ट झालेत. आता हे दोन्हीही रिलॅक्स होणार आहेत. मग ते रिलॅक्स होण्यासाठी त्याच्यामध्ये आपण त्याला व्हेंट्रिक्युलर डायस्टोल म्हणणार आहे, त्याला व्हीडी आपण म्हणणार आहे. आणि ही जी व्हीडी आहेत आता हे कॉन्ट्रॅक्ट झालेले ॲट्रियल आणि व्हेंट्रिकल आहेत ते काय होणार आहेत, रिलॅक्स होणार आहेत दोन्हीही. आणि त्याला रिलॅक्स होण्यासाठी त्याला डायस्टोल आपण म्हणत असतो, व्हेंट्रिक्युलर डायस्टोल व्हीडी. आणि त्याच्यासाठी जो कालावधी जो लागतो व्हीडीसाठी तो 0.4 सेकंद एवढा लागतो. म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात आलं, शेवटच्या ओळीवरून आपल्याला लक्षात येईल कार्डियाक सायकलमध्ये AS VS आणि VD होतं. ॲट्रियल कॉन्ट्रॅक्ट होतं, व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होणार आणि दोन्हीही रिलॅक्स होणार आहेत. आणि ह्यासाठी मग आपल्याला इथं लक्षात आलं असेल की हे जे सर्व आता ही पूर्ण एक सायकल झाली, त्याला कार्डियाक सायकल आपण म्हणणार आहे, AS VS VD. तर ह्या पूर्ण त्यामध्ये आपण सांगता येईल की जो कार्डियाक सायकलसाठी जो कालावधी जो लागतो संपूर्ण, म्हणजे ॲट्रियल कॉन्ट्रॅक्ट, व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट आणि त्याच पद्धतीने हे जे जॉईंट डायस्टोल ज्याला आपण म्हणतो ते सर्व होण्यासाठी जो कालावधी लागतो तो 0.8 सेकंद एवढा आपण त्या ठिकाणी तिथं सांगू शकतो. म्हणजे आपल्याला इथे लक्षात आलं असेल हे कार्डियाक सायकल पूर्ण होणं, म्हणजे आपण शेवटची ओळ जरी आपल्याला लक्षात आलं तर मला कार्डियाक सायकल बरोबर AS VS VD एवढं लक्षात आलं तरी आपल्याला ह्यात नेमकं काय घडतं हे तुम्हाला लक्षात येणार आहे. मग त्यात AS म्हणलं की परत एकदा थोडक्यात एका वाक्यात सांगतो, AS ॲट्रियल सिस्टोल होणार आहे, म्हणजे ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत. नंतर VS म्हणजेच व्हेंट्रिक्युलर सिस्टोल त्याला आपण म्हणायचं, म्हणजे व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होणार आहेत. आणि शेवटी हे ॲट्रियल आणि व्हेंट्रिकल्स आहेत ते रिलॅक्स होणार आहेत, म्हणजे डायस्टोल होणार, त्याला VD म्हटलेलं आहे. आणि मग टोटल जो कालावधी लागतो म्हणजे AS साठी 0.1 सेकंद, VS साठी 0.3 सेकंद आणि रिलॅक्स होण्यासाठी डायस्टोल होण्यासाठी 0.4 सेकंद. या सर्वांची बेरीज केली तर आपल्याला लक्षात येईल की ह्या कार्डियाक सायकलसाठी जो पूर्ण कालावधी लागतो तो आपल्याला 0.8 सेकंद एवढा आपल्याला त्यामध्ये सांगतात. म्हणजे बघा अगदी लहानसा पॉईंट आहे, यातले मुद्दे मात्र व्यवस्थित लक्षात ठेवा. हे AS VS VD आणि त्याच पद्धतीनं आपल्याला हे जे लब आणि डब हे जे साऊंड आहेत ते पण व्यवस्थित लक्षात ठेवा. तुम्हाला एवढ्या ह्याच्यावरती प्रश्न जे आहेत ते परीक्षेत विचारले जाऊ शकतात. आपल्याला लक्षात आलेलं असेल हे कार्डियाक सायकल. धन्यवाद.